स्टार्टिंग विद द सेकंड क्वेश्चन 2022 का ये क्वेश्चन है एंड द वेरी फर्स्ट थिंग इज तुम्हाला क्वेश्चन में दिला है वैल्यू ऑफ कॉस अल्फा प्लस कॉस बीटा होल स्क्वेअर प्लस साइन अल्फा प्लस साइन बीटा होल स्क्वेअर इज. हा प्रश्न पाहिल्यानंतर सगळ्यात पहिले ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात येईल. ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज करूया मित्रांनो. एच्या जागी जर पाहायला गेलं तर एच्या जागी आपल्याला काय दिलेलं आहे, एच्या जागी आपल्याला मिळालं आहे कॉस अल्फा है ना, आणि बीच्या जागी कोण आहे बघा कॉस बीटा. परत एच्या जागी साइन अल्फा, बीच्या जागी साइन बीटा. स्टार्ट करूया चला. ए स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस 2 कॉस अल्फा इंटू कॉस बीटा. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab है की नाही, असंच फॉर्म्युला आहे. प्लस पुढे आता याच्यासाठी पण वापरून बघा काय येणार आहे, साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस 2 साइन अल्फा इंटू साइन बीटा. ठीक आहे. ऑल राईट. आता तुम्हाला तर माहिती आहे की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा काय असतं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा. आन्सर येतं 1 हो की नाही. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आन्सर आपलं 1 येतं. आणि तसंच कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटा आन्सर काय येतं 1. ठीक आहे. मग आता मी इथे काय लिहितो 1 प्लस 1. कुठून आलं 1 प्लस 1, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फाची किंमत 1, कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटाची किंमत 1. जे उरलं आहे ते लिहून घेऊया. काय राहते बघा 2 कॉस अल्फा इंटू कॉस बीटा प्लस 2 साइन अल्फा इंटू साइन बीटा. ठीक आहे. आता मित्रांनो इथे 1 प्लस 1 हे 2 आहे. 2 प्लस 2 कॉस अल्फा इंटू कॉस बीटा प्लस 2 साइन अल्फा इंटू साइन बीटा. मी पर्पजली थोडं हळू शिकवतो आहे तुम्हाला स्टेप समजावा म्हणून. 2 कॉमन काढा सगळीकडनं, तुम्हाला मिळेल 1 प्लस कॉस अल्फा इंटू कॉस बीटा प्लस साइन अल्फा इंटू साइन बीटा. मित्रांनो हा जर का पार्ट पाहिलात तुम्ही, हे बघा हा जर पार्ट तुम्ही व्यवस्थित विचार केला याचा, तर तुम्हाला लक्षात येईल की हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय बघा लिहून देतो तुम्हाला. कॉस ऑफ ए मायनस बी. फॉर्म्युला काय सांगतो, कॉस ए इंटू कॉस बी, मायनसच्या ऐवजी लिहायचं प्लस, साइन ए इंटू साइन बी. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे ए आणि बीच्या जागी कोण आहे बघा. इथे एच्या जागी दिलेला आहे अल्फा आणि बीच्या जागी काय दिलेलं आहे बीटा. तर तुम्ही आन्सरमध्ये लिहिणार 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे अल्फा मायनस बीटा, अल्फा मायनस बीटा. सिम्पल. ठीक आहे. समजतं नक्की तुम्हाला. हे बघा हा पार्ट जो आहे हा पार्ट इथे दिलेला आहे, दिसतो ना हा पार्ट. हां, तर तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे इकडचा पार्ट. कम्पेअर करून एच्या जागी अल्फा लिहिला आहे, बीच्या जागी बीटा लिहिला आहे. फक्त ए मायनस बी म्हणजे अल्फा मायनस बीटा टाकायचा ह्याच्या जागी. ठीक आहे. टाकल्यानंतर आता इथे बघा हा जो फॉर्मॅट आहे, आता जो फॉर्मॅट आला आहे तो फॉर्मॅट कोणता आहे तुम्हाला मी सांगतो आहे बघा. 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. 1 प्लस कॉस थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. मित्रांनो आणखीन एक फॉर्म्युला येतो ह्याच्यामध्ये, तुम्हाला जस्ट एक रेफरन्स म्हणून सांगतो. 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. दोन्हीही पाठ करा, बऱ्याचदा लागतात, खूप जास्त वेळा लागतात. एक मी वाईप आउट करतो, सध्या जागा पण तिथे कमी आहे आणि ते कंप्लीट पण व्हायला हवं. फक्त आता कम्पेअर करून मला सांगा थीटाच्या जागी कोण आहे ते. थीटाच्या जागी कोण आहे, अल्फा मायनस बीटा. बरोबर की नाही. तर चला लिहूया आपण. हा 2 बाहेरचा तसाच आपण लिहायचं 2 कॉस स्क्वेअर थीटाच्या जागी लिहा अल्फा मायनस बीटा अपॉन 2. समजतं आहे. ओके. 2 2 जा 4 येणार. 4 इंटू कॉस स्क्वेअर अल्फा मायनस बीटा अपॉन 2. 4 इंटू कॉस स्क्वेअर अल्फा मायनस बीटा अपॉन 2. ऑप्शन नंबर 4 आहे पहा. आय एम सॉरी सी आहे पहा. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे वापरलं. 2 कॉमन काढला, मग तुम्हाला फॉर्म्युला हे पहा. CETसाठी जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय, जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला एक सल्ला देतो. सर्वप्रथम फॉर्म्युल्याची लिस्ट काढा, फॉर्म्युला लिस्ट तयार ठेवा. तुम्ही ती पाठ करा आणि मगच हे सगळं पुढचं पाहायला चालू करा. कळतं ना. समजा तुम्हाला पाठ करायची नसेल
किंवा तुमची पाठ होत नसेल असं म्हणूया, पाठ करायची नसेल म्हणजे काय, देर इज नो ऑप्शन राईट. तर जर तुमची पाठ होत नसेल किंवा तुम्हाला असं वाटतं यार चल ना सॉल्व करू आपण, कुठे ते पाठ करत बसा, ॲटलिस्ट हे सम सोडत असताना हातामध्ये, डाव्या हातामध्ये तुमच्या एक पेज हवं आहे ज्याच्यामध्ये ह्या ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहून तर समजेल ना तुम्हाला यार की फॉर्म्युला आहे, समजतं ना. डायरेक्ट येऊ नका, डायरेक्ट पाहू नका, काहीही कळणार नाही, तात्पुरतं समजेल पण फायदा होणार नाही. ठीक आहे, पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.